आर्थिक प्रगतीमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे. मार्केट आज 500 अंकांनी पडलं किंवा शेअर मार्केट आज 1000 अंकांनी वाढलं असं जेव्हा आपण ऐकतो त्याचा अर्थ नेमका काय हे आपल्याला माहीत पाहिजे. तर शेअर मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या लिस्टेड आहेत आणि विशिष्ट कंपन्यांचा आपण जर ग्रुप बनवला, समूह बनवला तर त्याला म्हणतात इंडेक्स. मार्केटमध्ये त्याला म्हणतात इंडेक्स. असे भरपूर इंडेक्स शेअर मार्केटमध्ये आहेत. पण जेव्हा आपण मार्केट पडलं किंवा वाढलं असं जेव्हा म्हणतो तेव्हा स्पेशली आपण 2 इंडेक्सचं कन्सिडरेशन केलेलं जातं आणि ते 2 इंडेक्स आहेत. एक आहे सेन्सेक्स आणि दुसरा आहे निफ्टी आणि 50. तर सेन्सेक्स हा इंडेक्स असा आहे ज्यामध्ये टॉप 30 कंपनीज आहेत आणि त्याचा ग्रुप इज नथिंग बट अ सेन्सेक्स. आणि निफ्टी 50 ज्या आहेत त्यामध्ये आहे टॉप ज्या 50 कंपन्या आहेत शेअर मार्केटमध्ये त्यांचा ग्रुप म्हणजे निफ्टी 50. आता सेन्सेक्स आणि निफ्टी हे मोस्टली दोन्ही पण वाढतात, एकतर दोन्ही पण कमी होतात. कारण की जे कंपन्या त्यामध्ये आहेत त्या कॉमन आहेत. फक्त ज्या निफ्टी 50मध्ये ज्या 20चा डिफ आहे त्या दुसऱ्या कंपन्या आहेत. पण जनरली जेव्हा मार्केट वाढतं किंवा कमी होतं तेव्हा हे दोन्ही इंडेक्स वाढतात किंवा कमी होतात. तर मला आशा असेल की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि थँक्यू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.